नमस्कार. वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांना विचारला जाणारा घड्याळ व त्यामध्ये होणारा कोन यावर आधारित प्रश्न आज आपण पाहणार आहोत. तर काय आहे प्रश्न पहा. 5:10 झाली असता तास काटा व मिनिट काटा यामध्ये किती अंशाचा कोन होईल? पाताक्षणी गणित थोडं अवघड वाटतं, पण जर आपण योग्य त्या क्लुप्तीचा वापर केला तर हे गणित आपण क्षणात सोडवू शकतो. मग कोणती आहे ती क्लुप्ती पहा. तर यासाठी एक सूत्र आहे, 30 गुणिले तास वजा 11/2 गुणिले मिनिट. आता इथं 5:10 म्हणजे 5 तास 10 मिनिटं आहेत. ते आपण या सूत्रात घालूया. 30 गुणिले 5 वजा 11/2 गुणिले मिनिटे किती सांगितले? 10. आणि हे समीकरण सोडवायचं आता. 3 15 म्हणजे 150 झाले तिथं. 2 10ला भाग घालूया. बे 1 बे बे 5 10, 11 5 55. आता 150 मधून 55 वजा करूया. 10 5 गेले राहिले 5, 14 5 गेले राहिले 9, म्हणजेच 95 अंश. 5:10 झाली असता घड्याळाचा तास काटा आणि मिनिट काटा यामध्ये किती अंशाचा कोन होणार आहे? आता हे दुसरं उदाहरण बघा सोडवताना कसा प्रॉब्लेम येतो काही वेळेला. 4:30 झाली असता तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन होतो? आपण मगाशी सांगितलेलं सूत्र पहिल्यांदा लिहूया. 30 गुणिले तास वजा 11/2 गुणिले मिनिट. मिनिटे बघा. 30 गुणिले 4:30 म्हणजे 4 तास वजा 11/2 गुणिले मिनिटं किती आलेली आहे तिथं? 30 मिनिटं आलेली आहे. आता बघा, 4 त्रिकम 12, 120 वजा 2 भाग घालूया. बे के बे बे 5 10. 30 ला भाग घालवल्यानंतर 15 आला. त्यांचा गुणाकार बघा 11चा आणि 15चा. 15 1 15, हातच्याले 1, 15 1 15 आणि 16. आता इथं कन्फ्युजन होतं तुम्हाला. 120 मधून 165 कसे वजा करायचे? काही प्रॉब्लेम येत नाही. आपलं उत्तर कसं येणार आहे? मायनस मध्ये येणार आहे. बघा, आता 165 मधून 120 वजा करूया. 5 0 गेले, 5 उरले. 7 2 गेले, 4 उरले. 1 1 केला 0. म्हणजे उत्तर आपलं वजा 45 आलं. म्हणजेच किती अंशाचा कोन होतो तिथं? 45 अंशाचा कोन होतो. अशा पद्धतीनं मोठ्या संख्येतून लहान संख्या आपण वजा करून इथं गणित हा थोडा दुसऱ्या प्रकारचा प्रश्न पहा कसा आहे. 10:10 घड्याळाच्या तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन होईल? आता बघा, आपण सूत्र मगाचं वापरूया. 30 गुणिले तास वजा 11/2 गुणिले मिनिट. आता 30 गुणिले 10 वजा 11/2 गुणिले मिनिटं. किती मिनिटं आहे तिथं? 10 मिनिटं आहेत. सोडवूया आता. 30 गुणिले 10 300 वजा 10ला भाग घालूया. बे के बे बे 5 10, 11 5 55. 0 5 गेले, 5 उरले. 9 5 गेले, 4 उरले. 245 अंश. पण एक विचार करा, हा कोन 245 अंशाचा असू शकेल का? नाही. आपल्याला हा जो कोन मिळालेला आहे तो हा घड्याळाचा बाह्य कोन मिळालेला आहे. ह्या काट्याचा बाह्य कोन मिळालेला आहे. आपल्याला माहित आहे घड्याळाच्या कोनाच्या मापाची बेरीज किती असते? 360 अंशाची असते घड्याळात होणारा कोन पूर्ण. तर पहा, पुढे काय करायचं आहे? 360 वजा 245 करूया. 10 5 गेले, 5 उरले. 5 4 गेला, 1 उरला. 3 2 गेले, 1. म्हणजे 10:10 हा जो काही कोन होणार आहे तो किती अंशाचा होणार आहे? 115. म्हणजेच 10:10 घड्याळात होणारा कोन किती अंशाचा होणार आहे? 115 अंशाचा. तर अशा पद्धतीची गणित आली तर 180 पेक्षा जास्त जर का कोनाचं माप आलं तर तो बाह्य कोन आलेला असतो आणि 360 मधून ते कोनाचं माप काय करायचं? वजा करायचं. मग आपल्याला 2 काट्यामध्ये होणारा कोन मिळतो. ओके, धन्यवाद. हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.